पन्नत्तम, पन्नतो म्हणायचं नाही, केवली पन्नत्तम, धम्मम शरणम म्हणायचं नाही, शरणम शरणम, आणि पवच्चामी, वला वय जल जय, उच्चार कशात बघा, केवली पन्नत्तम धम्मम शरणम पवच्चामी, पवच्चामी या पद्धतीने उच्चार करायचा. पूर्ण सिद्धेचा काळ बघितला आपण. तर आपण परमेष्ठी खरे देवगुरुशास्त्र यांच्या संबंधी चर्चा करतोय. 5 परमेष्ठीची नावं सांगा. आर्यांत परमेष्ठी, सिद्ध परमेष्ठी, आचार्य परमेष्ठी, सर्व साधू, उपाध्याय परमेष्ठी, सर्व साधू परमेष्ठी. परमेष्ठी कुणाला म्हणायचं सांगा. जे पवित्र पदामध्ये स्थिर आहेत, जे पवित्र आहेत आणि आपल्याला ते पद प्राप्त करून घ्यायचं आहे. इष्ट पद म्हणजे प्राप्त करून घेण्यायोग्य पद. इष्ट पद म्हणजे प्राप्त करून घेण्यायोग्य पद, म्हणून त्याला आपण परमेष्ठी म्हणतो. अरिहंतांना 3 क्रायटेरिया असायला पाहिजे. आपले जे देव आहेत त्या देवांना 3 गुण असायला पाहिजे, 3 निकष असायला पाहिजे, तेव्हाच ते खरे देव होऊ शकतात. आज आपण खरे देवगुरु शास्त्र याच्याबद्दल पण थोडीशी चर्चा करणार आहे. आपण बऱ्याचशा ठिकाणी जातो, बरेचसे आपले देव आहेत, रोज एक घरात देव जन्माला येतो. मग खरा देव कुठला, देवाची लक्षणं कोणती, काल एक सांगितले बा, सांगा बरं. वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी ही खऱ्या देवाची लक्षणं आहे. हे जिथं दिसेल तिथंच नमस्कार केला तरच आपलं परम कल्याण आहे. याशिवाय इतर जे ठिकाणी देवत्व जे आहे ते देवत्व असूच शकत नाही. वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी हे खरे देव आहे. नोटबुक आहे तुमच्याजवळ, लिहा. खऱ्या देवाची लक्षणे सांगा. खऱ्या देवाची लक्षणे कोणती, कर्ज लिहा. आणि आपला क्लास 20 मिनिटं लेट सुरू झाला. 20 मिनिटं क्लास लेट सुरू झाला, त्यामुळं माझं खूप लॉस आहे. माझे तेलाच खर्च निघत नाही. एवढ्यासाठी यायचं नाही, कोल्हापूरला यायचं आणि फरसाना घेऊन गेला असं काय म्हणून काहीतरी व्हॅल्युएबल मिळायला पाहिजे मला पण, जे तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं आहे मला. खऱ्या देवाची लक्षणे कोणती. वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी. वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी ही खऱ्या देवाची लक्षणे आहेत. आता वितरागी या शब्दाचा अर्थ काय. वितरागी म्हणजे काय, आपण सखोल डिटेल चर्चा करायची नाही. रागद्वेष रहित. आता आपण ज्या देवाकडे जातो, ज्या व्यक्तीकडे जातो, तुम्ही माझ्यासोबत आलात, माझ्याजवळ आलात आणि मी तुमचा परम तिरस्कार करू लागलो, तुम्हाला तुच्छ लेखू लागलो, तर तुम्ही माझ्या जवळ येणार का परत. नाही. आपल्या मंदिरामध्ये भगवंताची जी मूर्ती आहे बघा, त्या मूर्तीचे भाव आपण कधी बघितलेत काय. त्या मूर्तीला एक प्रश्न विचारलात काय, हे भगवान तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती निर्विकार आहात, किती पवित्र रूप तुमचं आहे. मी तसाच पवित्र आहे आणि ती पावित्र्य मला आणायचं असेल तर मला काय करायला पाहिजे. जसं मित्रांनो, नदीजवळ गेल्यानंतर एकच काम करायचं असतं, पाणी प्यायचं असतं किंवा स्नान करायचं असतं, आपल्या अंगाचा मळ काढून टाकायचं असतो. तसं भगवंताच्या जवळ गेल्यानंतर त्या भगवंताचं रूप प्राशन करायचं, त्यांना प्यायचं आहे आणि त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करायचा. भगवान बनण्याची पहिली क्रायटेरिया सांगितली वितराग. वितराग म्हणजे राग द्वेष रहित. जितकं आपण आपल्या मनातले विकार कमी करू तितकं आपण देवपदाकडे जातो. ज्ञान मायनस पॅशन्स लिहितात. ज्ञान इंग्रजी लिहिता येत असेल तुम्हाला. ज्ञान ज्ञान मायनस वजा चिन्ह, पॅशन्स, ज्ञान मायनस पॅशन्स, PASSIONS, पॅशन्स इक्वल टू गॉड.
देव होणं किती सोपी व्याख्या आहे बघा. माणसातून सगळे विकार निघून गेले, सगळे अभद्र वाईट विचार असलेली थिंकिंग निघून गेलं, तर तो देव पटाकडे जातो, तो दिव्य पुरुष बनतो, जो दिव्य आहे तो देव होतो. आणि हे विकार सगळे नष्ट व्हायला पाहिजे. काल सर म्हटले की सर कधी कधी काय तर सांगतात 2-3 शब्द ते लिहिण्यासारखे असतात. हे सगळे विचार आहेत ना, अभद्र, अमंगल, अपवित्र विचार आहेत, ते पूज व्हायला पाहिजे. पूज म्हणजे काय? आपण पूर्वी शाळेत पूज म्हणतो, आणि पूज देखील. पूज म्हणजे काय सांगा? हां, ते सगळे पूज व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आपले विकार पूज होतात तेव्हा आपण पूज्य बनतो. बरोबर? जेव्हा आपले विकार सगळे कसे आहे, अहंभाव, इगो, हे सगळं पूज होतं, तेव्हाच आपल्याला पूज्यत्व प्राप्त होतं, आपण पूज्य बनतो. आणि ते होण्यासाठी पहिली क्रायटेरिया ही तर आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कशाही कमी व्हायला पाहिजे, विकार कमी व्हायला पाहिजे. एक साधन चर्चा करूया, जर आधी म्हणजे स्पष्ट बोलायचं आहे मला. आपल्या मनामध्ये सेक्स विचार आला, हार्मोन सिक्रेट झाले आणि सेक्स विचार आला, आणि ते बुकमध्ये जी लेटर्स अक्षरे दिसतात त्या अक्षरात आपल्या मैत्रीचा चेहरा दिसायला लागला. आपल्याला अभ्यास होईल का? होईल का? किंवा आपण काल बोललो तुम्ही भांडण काढलं आणि अभ्यासाला बसलोय, किंवा भांडण काढलोय जोरात भावकीमध्ये झाले आणि मिष्टान भोजनाचं लगेच तापावर बसलोय, ते पदार्थ गोड लागतील का? एखादाच खून करून आलोय आणि भगवंताचा अष्टक करून आलोय, अभिषेक करून आलोय, भाव निर्माण होतील का? म्हणजे एखादं कार्य करायच्या अगोदर जे काय आपलं घडले, ज्या गोष्टीमुळे आपले भाव मलिन झाले, ती मलिनता जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत पवित्र विचारांना आपण बैठक आपले विचार मग भगवान बनायचं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. ते ज्ञान प्राप्त असं करायचं आहे, केवळ ज्ञान म्हणतो आपण त्याला. ज्ञानाची चरम सीमा हिंदू धर्म या शब्दाला मानत नाही. हिंदू मानत नाही. सर्वज्ञ हे जे पद आहे त्या पदाला फक्त जैन धर्मामध्येच मान्यता आहे. हे हायलाइट करून घ्या. सर्वज्ञ पद फक्त जैन धर्मातच मान्य आहे. सर्वम जानाति इति सर्वज्ञ. सगळं जाणतो असं शक्यच नाही म्हणतात ते. आता तिथं माझ्या पलीकडे, भिंतीच्या पलीकडं एक फुलाचं झाड आहे, किती फुलं लागले सांगा बघू सर, मला कसं पॉसिबल आहे? किंवा मंदिरात कोणते श्रावक आले सांगा बरं, असं तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगू शकाल का? नाही सांगू शकत. परंतु आत्म्याची विशुद्धी जेव्हा आपण करतो, आत्म्याचा पवित्रपणा जेव्हा आपण वाढवतो, परिष्कृत करतो, तेव्हा ज्ञानाची कक्षा वाढत जाते. जितके आपण निर्मल होतो, विचार करतो, तेवढं ज्ञान वाढतं. ज्ञान आणि मनाचं पावित्र्य मित्रांनो हे सत्य भाऊ आहे, किंवा आईच्या आणि मुलाचं नातं आहे. होय ना सर? ज्ञान आणि मनाचं पावित्र्य हे आई मुलाचं नातं आहे. ते हातात हात घालून चालतात. जेवढं आपलं मनाचं पावित्र्य वाढेल, जेवढं आपण निर्मल बनवू, तेवढं ज्ञान वाढतं. आणि सध्या ह्या एजमध्ये आपल्याला काय वाढवायचं आहे, कशाचं संवर्धन करायचं आहे? 2 गोष्टी, ज्ञानाचं आणि चारित्र्याचं. ज्ञानाचं आणि चारित्र्याचं. आपोआप तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होणार, तुम्हाला सर्व्हिस लागणार चांगली, तुमचं सावधान पण होणार, तुम्ही सेटल होणार. पण ते होण्यासाठी तुम्हाला करिअर कमवायला पाहिजे, आणि करिअर निर्मल चारित्र्याने बनतं. आणि निर्मल चारित्र्य देणारं ठिकाण म्हणजे फक्त जैन मंदिर आहे, भगवान आहे, त्यांच्याकडे बघायचे. हे भगवान तुम्ही कसं निर्मल आहात त्या पद्धतीने मला बघायचं. ते खरे देव आहे. आता खऱ्या आपल्या मंदिरात गेल्यानंतर काय काय दिसतं आणि इतर देवांच्याकडे गेल्यावर काय काय दिसतं, तुम्ही बऱ्याच ठिकाणी जात असाल. आपले जे वेदर भगवान असतात त्यांची पत्नी असते काही तिथं, आणि शस्त्रास्त्र असतात का? असतात का? नाही. कपडे असतात का? नाही. मग खऱ्या देवाचं रूप कसं आहे? निर्मल, पवित्र, शांत, निरामय, निर्दोष, निष्कलंक, निसंग, अशा पद्धतीचं भगवंताचं रूप आहे. आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर ते जे दिसतं तो आपल्या पत्नीसोबत असतो, किंवा हातात काहीतरी अस्त्र शस्त्र असतात, ते देवत्व नाही. आपण आतापर्यंत केलं असेल चुकीचं, कुठं तर गेलो असेल तर ते कल्याण नाही. कृपया बोलू नका. तुमच्या आयुष्याचं खूप मोठं तुम्हाला संदेश मिळतो, तसं करूच नका. हे वय तुमचं मला माहीत आहे, परंतु असं करणं हे तुम्ही तुमच्या अन्याय करताय.
एक वेळ दुसऱ्याला आपण फसवू शकतोय, पण स्वतः आपल्याला फसवणं खूप मोठं ते हिंसा आहे, खूप मोठं ते पाप आहे. चांगल्या ठिकाणी गेलो आणि ते आपण केलो, चुकीचं केलो तर ते खूप वाईट आहे मित्रांनो. धर्म आता या ठिकाणी दुसरंच काहीतरी आहे की चांगलं वेगळं झकबुकचं लेक्चर असं तर तुम्ही किती आनंदित राहिला असता. मुळातच आपले देव जे आहेत, आपले साधू जे आहेत किंवा चांगल्या पदावर असणारी माणसं खूपच असतात. चिरमुर कोटण्याची दुकान भरपूर असतात, गुजरीपेठ किती असते, शराब कट्टा किती गल्लीत असतो, खूप कमी असतो. आणि तिथे ग्राहक किती असतात, खूपच कमी असतात. सोनं खरेदी गिराईक खूप असते आणि तिथे किती गिराईक असतात, खूप माणसं असतात, क्यू लागलेली असते. मित्रांनो, चांगल्याचं वेळ लागायला पाहिजे, चांगलं ग्रहण करण्याचं आपल्याला वेळ लागायला पाहिजे, जेणेकरून आपले जीवन आपल्याला चांगलं बनवायचं, चांगलं व्हायला हवं. तर खरे देव कुठले? वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी. मी तुम्हाला उपदेश करणार आहे. तुम्हाला हिताचा उपदेश पाहिजे की अहिताचा उपदेश पाहिजे? तुमचं कल्याणाचा उपदेश पाहिजे की अकल्याणाचा उपदेश पाहिजे? वाट दाखवणारा पाहिजे की वाट लावणारा पाहिजे? गुरु आज घरात लक्षात काय? घरात बाबा, घरात खूप ठिकाणी कित्येक घरात खरात आहे आणि फसतोय आपला समाज, होय की नाही? तर गुरुचे लक्षण नव्हे. आपण जे जिनवाणी म्हणतो, शास्त्र म्हणतो, ते खरं शास्त्र कुणाकडून आलं? खरे देव नंतर खरे शास्त्र, होय की नाही? जे भगवंतांनी सांगितलं, ज्याला आचार्यांनी गणधरांनी लिपिबद्ध केलं, त्याला खरं शास्त्र म्हणायचं. शास्त्र म्हणजे ग्रंथ, पुस्तक. कारण मी गेल्यानंतर, म्हणजे आचार्य गेल्यानंतर, आपले गुरु गेल्यानंतर त्यांनी जो धर्म सांगितला ते आम्हाला मूर्ती सांगणार आहे का? मूर्ती सांगणार आहे का? मूर्ती बोलते का? मग आम्हाला मार्ग कळायचं असेल तर काय मिळालं पाहिजे? पुस्तक मिळालं पाहिजे ना. जे पवित्र व्यक्तीने सांगितलं, जो निर्दोष माणसाने सांगितलं, ज्याचं वचन सत्यच आहे आणि सत्य वचन तोच बोलू शकतो जो निर्लोभी असतो, निर्मोही असतो, निर्दोष असतो, तो सत्य वचन बोलू शकतो. भगवान निर्दोष आहे आणि म्हणून त्याचं जे वक्तव्य ते प्रमाण वक्तव्य. प्रमाण म्हणजे कळतं तुम्हाला, त्यात काही खोट नाही. अशा प्रमाणित ISI मानक प्राप्त झालेलं प्रमाणित व्यक्ती जी असते ती देव असते. आणि देवाने जे सांगितलं, ते जे बनलं, लिपिबद्ध केलं, ते खरं शास्त्र. आपल्या शास्त्राला एक नाव आहे, काय म्हणतात माहिती आहे? आगम. आगम म्हणजे काय सांगा? प्रश्न द्या. आगम म्हणजे काय? आगम ही प्रश्न येतील बरं का तुम्हाला शेवटी. आगम, खऱ्या शास्त्राला आगम म्हणतात. खऱ्या शास्त्राला आगम म्हणतात. खऱ्या शास्त्राला आगम म्हणतात. सर्वज्ञ भगवंतांची वाणी, पुढे द्या. सर्वज्ञ भगवंतांची वाणी गणधर आणि आचार्यांनी जी लिपिबद्ध केली, सर्वज्ञ भगवंतांची वाणी गणधर आचार्यांनी जी लिपिबद्ध केली, त्या ग्रंथास किंवा त्या ग्रंथांना खरे शास्त्र म्हणतात. त्यास आगम म्हणतात. आता खाली 3 अक्षर स्वतंत्र लिहायची. आगम हा एक शब्द आहे आणि शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. आ, ग, म. आ लिहा. आ म्हणजे आप्त. आ म्हणजे आप्त. आप्त्याचा खरे देव. आप्त. आ म्हणजे आप्त, त्यांना खरे देव म्हणतात. ग म्हणजे गणधर. आ ग झाला. ग म्हणजे गणधर, ग डॅश गणधर आणि ग म्हणजे मुनी. म्हणजे
आप्तानी जे सांगितलं, जे गणधराने ऐकलं आणि आचार्य मुनींनी जे लिपिबद्ध केलं, त्याला खरं शास्त्र म्हणायचं. भगवंताची वाणी गणधराने ऐकली आणि गणधराने ऐकून आचार्याने मुनींची लिपिबद्ध केली, त्याला खरे शास्त्र म्हणायचं. भगवंताची वाणी, भगवान कसं बोलतात सांगा बरं? भगवान कोणत्या भाषेत बोलतात? जे समोसरण वगैरे आपण म्हणतो, या संकल्पना माहिती आहेत का तुम्हाला? माहित आहेत ना? ठीक आहे, तरी चर्चा करा. जे समोसरण असतं, समोसरण कशाला म्हणायचं? समोसरण, समवसरण, सम अवसरण, सम अवसरण, अवसर म्हणजे जागा घेणे. तिथं सर्व प्रकारचे जीव कुणाचाही तिरस्कार, रागद्वेष न करता जन्माचं वैर विसरून सुद्धा त्या पवित्र दिव्य आत्म्याजवळ बसतात. ती जागा, ती सभा, संसद, त्याला संस्कृतमध्ये संसद म्हणतात. आणि ह्या जगात जे जे काही लिहिलं गेले, जी नावं दिलेली आहेत, जे काय बोललं जाते जगात, ते सगळं जैन आचार्यांच्या ग्रंथातून आलेले आहे. आपण दिल्लीला जिथं आपल्या देशाचा कारभार चालतो, खासदारापासून सरकारपासून, त्या हॉलला, त्या सभागृहाला काय म्हणतात? काय म्हणतात? संसद म्हणतात, होय की नाही? हा संसद शब्द कुठून आला? समोसरणाला संस्कृतमध्ये संसद म्हणतात. स्वयंभू स्तोत्रामध्ये हरिनाथ कीर्तनकाराची स्तुती करताना समुद्र आचार्यांनी पहिल्यांदा तो शब्द वापरला. स्वयंभू स्तोत्र, त्याच्यामध्ये हरिनाथ भगवंताची स्तुती करताना संसदी म्हणजे समोसरण, जिथं सर्व जीवांना त्यांच्या कल्याणाचं मार्गदर्शन केलं जातं, ते सभागृह म्हणजे संसद, त्याला समोसरण म्हणायचं. ह्या समोसरणामध्ये भगवान बसून कुठल्या भाषेत बोलतात? कुठल्या भाषेत बोलतात? मराठी. समजा मराठी बोललं असतं बरं झालं असतं आणि आपण सगळे शास्त्र कळलं असतं आणि आपण भगवंताच्या नंतर सर्वज्ञ झालो असतो. मग मराठी बोलले तर काय होईल? ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यावर अन्याय झाला असता. मग हिंदी बोलले तर हिंदी राष्ट्रभाषा आहे, ते चाललं असतं. पण ज्यांना हिंदी येत नाही त्यांना अवघड झालं असतं. पशुपक्ष्यांना पण अवघड झालं असतं, त्यांना तर त्यांची अनाक्षर भाषा आहे. मग भगवान अक्षर भाषा मानवाला कळते आणि अनाक्षर भाषा पशूंची असते. कोल्ह्याची भाषा, कुत्र्याची भाषा, कावड्याची भाषा, भाषा दोन प्रकारची असतात मित्रांनो. ढगाचं गडगडतंय बघा, ती अनाक्षर भाषा आहे. बेडूक वरडतो ती अनाक्षर भाषा आहे. तबला वाजतो ती अनाक्षर भाषा आहे. मुरलीतून स्वर निर्माण होतो, अनाक्षर भाषा आहे. भाषा दोन प्रकारची असते, अक्षर भाषा आणि अनक्षर भाषा. माणूस जो बोलतो ती अक्षर भाषा, जी लिपिबद्ध केली. आणि प्राण्याची जी भाषा आहे, कोण गांडूळ अर्थवर्म जो बोलतो ती देखील अनक्षर भाषा. डास काना देऊन सनई वाजवतो ती अनक्षर भाषा. तर त्याला काहीतरी बोलायचं आहे, त्याला काहीतरी सांगायचं. मग मानवाच्या भाषेत बोललं तर प्राण्यांना अन्याय होईल आणि प्राण्यांच्या भाषेत बोललं तर मानवाला काहीच कळणार नाही. आणि मग असं जर झालं तर भगवान पार्टिटी केलं असं होईल ना. त्यांनी ज्ञान घर खरे ना ज्ञान समजून असं कोण तर म्हणतील ना. आणि म्हणून भगवंतांची वाणी जी आहे ती ओंकार असते. आता मग ओंकार म्हणजे काय हे पण अजून स्पष्ट झालं नाही. ओंकार म्हणजे मग भगवान ओ असं म्हणतात काय हे समजून घ्या बाबा. भगवान ओ असं म्हणतात काय? मग ओम कुठल्या लिपीतला झाला? तो पण संस्कृत मधला झाला ना. आणि हे फक्त माणसाच कळणार नाही, जनावरांना कळणार नाही. आणि म्हणून त्यांची भाषा कुठल्याच स्वराची नसते. दीर्घध्वनी त्याला म्हटले अगं या पद्धती नसतात, असा ध्वनी असतो. आणि त्या प्रत्येक वेळी अशाच प्रकारचा नाद निघत असतो. भ्रमर नाद करतो बघा, त्या पद्धतीने नाद असतो. आणि मग ह्यात काय घडलंय, हा अर्थ काय आहे ते अर्थ उलगडून काढायला त्यांच्या समोरची मुली परिचलेली असतात. आणि त्या मुलींना म्हणायचं गणधर. गणधर म्हणायचं. त्यांनी त्याचं गाईड, जस्ट लाईक गाईड, द्विभाषी. कसं आपण ट्रिपला गेल्यावर गाईड घेतो, तिथली भाषा आपल्याला कळत नाही म्हणून तो सांगत असतो. तर तो गणधर काय करत असतो, ते मुनी असतात. आणि गणधर परमेष्ठीचं पण एक वैशिष्ट्य बघा ऐकण्यासारखं. भगवान जेव्हा दीक्षा घेतलेली असतात, त्यांना केवलज्ञान झालेलं असतंय, तेव्हा त्यांच्यासोबत हजारो मुनी असतात. लक्षपूर्वक आहे का? भगवान जेव्हा
त्यांना केवळ ज्ञान होते भगवंतांना, तेव्हा त्यांच्या समोर कित्येक मुनी असतात, पण त्या मुनींना भगवंताच्या वाणीचं विश्लेषण करायची ताकद नसते, त्यांचं तेवढं पवित्र भाव नसतात, कदाचित असतील पण जी क्वालिटी ना त्या क्वालिटीची नसतात. आणि मग या सर आत येणार सर. हां ठीक आहे. तर एक सामान्य आपल्यासारखाच कपड्यातला मनुष्य असतो, श्रावक असतो, तो समोसरणामध्ये येतो. समोसरणाच्या बाहेर मानस्तंभ असतं, त्याला मानस्तंभ म्हणायचं की मानस्तंभ म्हणायचं. आपल्या मंदिराच्या बाहेर असतं बघा, मानस्तंभ म्हणायचं. मानस्तंभ आपण जरा व्यवहारात काय काय तर म्हणतो, मानसखंब म्हणतो, मानस्तंभ म्हणतो. मानस्तंभ, मान म्हणजे कशा आहे, मानस्तंभ असा उच्चार आहे, तो असा शब्द आहे. मान म्हणजे अहंकार, गर्व, त्याचं स्तंभन झालं म्हणजे नष्ट झालं. त्या मानस्तंभाचं दर्शन केल्यानंतर तो मनुष्य आत येतो आणि भगवंताच्या जवळ आल्यानंतर त्याचे एवढे भाव निर्मळ होतात, एवढे भाव निर्मळ होतात, तो कपड्यांचा त्याग करतो, दिगंबर दिशा धारण करतो आणि त्या व्यक्तीलाच भगवंताची वाणी कळायला लागते आणि तो गंधर्व. म्हणजे जे मुनी करू शकत नाही तो श्रावक करू शकतो. आणि तुम्ही आम्ही श्रावक आहे, हे हायलाईट आहे. जे साधू संघात असलेले साधू भगवंताच्या जवळचे साधू करू शकत नव्हते, ते आपण करू शकतो. एवढं भगवंताच्या जवळ ते मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण गेल्यानंतर आपल्या विचाराची जेवढी आपण क्वालिटी वाढवू, जेवढं पावित्र्य मनाचं वाढवू, तेवढं ज्ञान फुलायला लागतं. स्वयंभू स्तोत्रामध्ये अजितनाथ भगवंताची स्तुती करत असताना आचार्य समंतभद्राचे खूप सुंदर सांगितलं. जसं बागेत कमळाची फुलं आहे, इतर फुलं आहे, ती उमलतात काय रात्री सांगा बरं? ती फुलं कधी उमलतात? तांदळ फुटल्यानंतर. जेव्हा सूर्योदय होतो ना, तो संधिकाल लालिमा चालू होते पूर्व दिशेला, तेव्हा ती उद्यानातली फुलं कमळं उमलायला लागतात आणि त्यांच्यातला सुगंध सौरभ हा दिशेला पसरायला लागतो आणि भोंगे तिकडं आकृष्ट होऊन त्या सुगंधाचा आस्वाद घ्यायला लागतात. मित्रांनो, असंच आहे आपल्या आत्मपटलावर. जसं घनघोर अंधकाराप्रमाणे कर्म आहे, अभद्र विचार आहे, ते जोपर्यंत मुक्त होत नाही, आपल्या मनावर जे काही वाईट विचार आहेत ते जोपर्यंत मुक्त होत नाही, तोपर्यंत आत्म्यातून जे सौंदर्य, आत्म्याचं सौंदर्य, ते आत्म्याचं सौंदर्य बाहेर पडू शकतं. आपला जो देह आहे, आत्मरूपी देह, तो कर्मरूपी मेघापासून मुक्त व्हायला पाहिजे. मग तिथून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आपण चर्चा करत होतो आगम, आगम, त्यानंतर खरे देव, खरे शास्त्र म्हणजे आगम. आता गुरु, आपले गुरु कसे असतात? आपले जे मुनी महाराज म्हणतो, गुरुचं स्वरूप कसं असायला पाहिजे? भगवान आणि गुरु म्हणजे आपले महाराज, त्यात काय फरक आहे? आपल्या मंदिरात उभी राहिलेली मूर्ती किंवा पद्मासनात बसलेली मूर्ती, ते भगवान आपले आणि महाराज आपले, त्यात काय फरक आहे? मी म्हणेन काही फरक नाही. मी म्हणेन काही फरक नाही. फरक कधी दिसेल माहिती आहे काय? महाराजांच्या हातात पेंची कमंडल आल्यानंतर फरक दिसणार. पण ध्यान करत आपल्या वेदीवर एखादी खडगासनामध्ये किंवा पद्मासनामध्ये मूर्ती बसलेली आहे आणि तसंच एखादे महाराज जवळ खूप जरा थोड्या अंतरावर पेंची कमंडल आहे आणि ते ध्यान करत बसले, सेम दिसणार का नाही फिगर? बरोबर. म्हणजे ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा परिग्रह नाही, मोबाईल नाही, हे जर स्पष्टपणे ऐकायचं आणि त्यांनाच नमस्कार करायचा, तेच खरे गुरु आहेत. ज्यांच्याकडे मोबाईल नाही, धनसंपत्ती नाही, इतर सगळे संस्था वगैरे काय नाही, परिग्रह नाही, व्याप नाही त्यांचा कुठलाच. आता खूप व्यापी आहेत सगळे, बरेचसे लोक, मोठा व्याप आहे. तर असं कुठल्याच प्रकारचा परिग्रह ज्यांच्याकडे नाही, जे शांत आहे, निर्विकार आहे, भगवंताचं रूप आहे, त्याला आचार्य जिन लघुनंदन म्हटले. भगवंतासारखं जे दिसतात हे मुनी, ते खरं रूप आहे, ते संत आहे. संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपण संतोषी होतो. संतांच्या सानिध्यात आपण संतोषी होतो. संतांच्या सानिध्यात संसाराचा अंत आणि दुःखाचा अंत होतो. आपल्या ह्या निसर्गाला फुलं फळं कुठल्या ऋतूत येतात सांगा बरं? वसंत ऋतू, हो ना.
वसंत ऋतू सावत माहिती नसते कदाचित. सृष्टीला सुंदर सुंदर फुलं फळ येतात वसंतामध्ये. सृष्टीला पालवी फुटते ती वसंतामध्ये आणि मनाला आनंद होतो ते संतामध्ये. संत हा वसंत आहे मानवाचा. तो आपल्या मनाला आल्हाद प्रदान करतो, सुपरिणाम करतो. आणि मग ते पद मात्र ढोंगी रहित असायला पाहिजे, कपट रहित असायला पाहिजे, निर्दोष असायला पाहिजे, परिग्रहाने रहित असायला पाहिजे. असे खरे गुरुदेव असते. आपले देव गुरु शास्त्र यांना आपण शरण गेल्यानंतर जे आपलं पुण्याची प्राप्ती आहे, ती पुण्याची प्राप्ती इतर देवगुरु शास्त्रापासून होत नाही. ज्याच्यामध्ये रागद्वेष, मन भरकटणारं, मनात विकार वाढणारं असं असलेली बरंचसं काहीतरी लिहिलेलं असतं, किंवा काहीतरी चमत्कार करणारे ढोंगी बाबा असतात, ते खरे गुरु नव्हे. तुला लिंबू देतो, जोरा देतो आणि काहीतरी देतो तुला, ते खरे गुरु नव्हे. आपण बरेचसे आमच्या समाजातली माणसं तुंगाला जातात, हनुमानकडे जातात, स्वामी समर्थकडे जातात. हनुमान देव आहेत ते देव नाही. ते जे रूप आहे ते मंकीचं रूप आहे, ते देव आहे का? रूप आहे का ते देवाचं? भगवंताचं खरं रूप कसं पाहिजे? प्रसन्न रूप पाहिजे. मानवातूनच ईश्वर बनतोय, मानवातूनच देव बनतो, पशुतून देव होत नाही. ही श्रद्धा या ठिकाणी यायला पाहिजे. आपलं जिथं परम कल्याण आहे त्या ठिकाणी आपली श्रद्धा यायला पाहिजे. हनुमान जैन धर्माचेच होते. हनुमान एक अतिशय सुंदर रूपवान राजा होऊन गेलेला आहे. कामदेव होते, ते अतिशय सुंदर होते. ते ऐका तुम्हाला कधीच माहित नाही. श्रद्धा अशा पद्धतीची करा. रावण सुद्धा विद्याधर खूप ज्ञानी माणूस होता. तो राक्षस नव्हता, तो जनावर नव्हता, पशु नव्हता. रावण सुद्धा शूरवीर राजा होता. राक्षसी संकल्पना मानवामध्ये नाही. राक्षसी विचार प्रवृत्ती मात्र आहे. राक्षसी विचार प्रवृत्ती मात्र माणसाकडे असते. हनुमान ते जांबवन, नर, नील, सुग्रीव, वाली तर मुनी होते, सुग्रीव राजे, सगळी माणसं आहेत. परंतु आपण त्यांना कशाचं रूप दिलंय? आपण म्हणजे इतर धर्माने दिलं आणि तिकडं आपला ओढा लागला. तुम्ही मांगी तुंगीला गेला असाल. मांगी तुंगीला कोण मोक्षाला गेले सांगा बरं? भगवान आदिनाथ? कोणतरी बोलला का? सांगा. बलभद्र, राम तिथून गेले, सुग्रीव तिथून मोक्षाला गेले. लक्षात ठेवा. मांगी तुंगीवरून नाशिकला तिथं ज्ञानवती माताजीने मूर्ती बनवली वृषभनाथ भगवंतांची. पण ते सिद्ध क्षेत्र आहे. कित्येक मुनी, कित्येक कोटी मुनी दक्षिण काशी म्हणतात. शिखरजी नंतर पवित्र क्षेत्र मांगी तुंगी. शिखरजी 2 नंबरचं हे. तर त्यामध्ये जे मोक्षाला गेले, राम गेले, सुग्रीव गेले. सुग्रीव मरकट होते का? कपी होते का? नाही. खऱ्या देवाचे लक्षण तो पशुमध्ये नसतो. त्याचं स्वरूप माणसाचं आहे आणि पवित्र रूप असतं ते. तर हे खरे देव शास्त्री यांच्याशिवाय आपण कुठंही नमस्कार करायचा नाही, कुठेही डोकं झुकवायचं नाही, कुठल्याही देवाला नमस्कार करायचं नाही. हे लक्षात ठेवा. आणि कुठलाच गुरु गंडाद्वारा करून देत नाही. चांगला गुरु, आणि जर ते करून देत असला तर तो पण एक दिवस गोत्यात येणार, तो खरात होणार. बरं का? लग्न झाल्यानंतर बरीचशी वर्ष झाली, एका कुटुंबात मुलं होत नव्हती. गंमत सांगायला तुम्हाला. आणि मग एक बाबा आला आणि त्यानं प्रसाद दिल्यानंतर मुलं व्हायची. 100 लोकांना प्रसाद दिला तर निदान 25 लोकांना तर त्याच्या पतीपासून, तिच्या पतीपासून मुलं होतातच की. नॅचरल आहे ते, कुणालाच. पण समाजात काय पसरलं जाते? महाराजांच्या मुलं त्यांनी प्रसाद दिला तर खाल्ला आणि मुलं झाली. तर अशा प्रकारचं बाबा आणि त्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर मुलं व्हायची. तिथं तोडकर पण बरेचसे या ज्ञान त्याला. तर हे असं त्यावेळी तसा एक थोडकर माणूस होता आणि त्यानं प्रसाद दिल्यानंतर मुलं व्हायची. एका स्त्रीला मूल होत नव्हतं. मग पती पत्नी चर्चा केली. पती शेतकरी होता, शेतात जायचा. कित्येक वर्षांनी 15-20 वर्ष झाली तरी पण मूल होत नव्हतं. ते दोघांनी विचार करतात, काय नाही, सगळ्यांना गुण यायला लागले,
आपण पण तिकडे जाऊन येऊया. मग पतीला तिकडे अलाउड नव्हतं, फक्त पत्नीला, ते पण संध्याकाळी अलाउड होतं मठात. आणि मग पतिराज पत्नीला घेऊन गेले. महाराजांनी एक तेल दिलं, तेल जस्ट लाईक पॅराशूट, तेल दिलं आणि ते तेल केसांना लावायचं रात्री झोपताना आणि शांत झोपायचं. केसाला तेल चोळायचं आणि शांत झोपायचं. हा सांगितलं. आणि मग काय गंमत झाली, संध्याकाळ झाली, 8-9 वाजले. तो नवरा पती जेवला आणि मळ्यात वस्ती होती, जनावर तिकडे होती. तो जेवायला घराकडे येणार, दिवसभर शेतात, जेवला संध्याकाळी घरात, कंदील वगैरे घेतला, बैलगाडी झोपला, अंगणात बैलगाडी होती, बैलगाडी झोपला आणि चालला. पण गडबडीत काय झालं, तिनं जे तेलाची बॉटल आणली होती त्या स्त्रीनं, ते घरात कुणाला समजायला नको म्हणून तिनं परड्यात झाकून ठेवली तेलाची बुदली. आणि त्या रात्रीला त्या माणसाला शेतकऱ्यात तेल तेल लवकर सापडेना म्हणून बैलगाडीच्या चाकाला तेल घालतात माहिती आहे का, वंगण ऑइल. त्या माणसानं ती तेलाची बुदली घालून त्या कण्याला लावली, बैलगाड्याला तेल पुसलं त्या कण्याला, दोन्हीकडे असं घातलं, पोळा फिरवला, त्या बुदलीचं तेल घेऊन. त्याला काय कळलं नाही अंधारात. आणि सापट्या घालून ठेवलेलं सगळं. लक्षात आलं काय तर विसरलं, आत गेला स्वयंपाकघरात, तर ती गाडी बिन बैलाची पळायला लागली. मात्र चंद्र अघोरी विद्या असते, ती गाडी बिन बैलाची पळायला लागली आणि ती गाडी जाऊन बरोबर त्या महाराजाच्या मठासमोर गेली, बिन बैलाची. कथा संपली. आता पुढे विचार करूया, रात्री झोपताना त्या बाईनं जर केसाला तेल लावून झोपलं असतं तर त्या स्त्रीचं पावलं कुणीकडे पळाली असती. अघोरी विद्या करणारी निर्लज्ज माणसं समाजात खूप असतात आणि त्यामुळं सगळ्यात जास्त असणाऱ्या भोळ्या भाबड्या स्त्रिया असतात आणि अशी निर्लज्ज लोक काय करत असतात, फायदा उठवत असतात. आणि शेवटी माणसं पण थोडंसं आपल्या दुःखाला घाबरलेली असतात, ती पण उपाय करायला बघत असतात. परंतु मित्रांनो, कुठल्याच प्रकारचं जे गुरुपद आहे, गुरु या शब्दाचाच अर्थ असा आहे श्रेष्ठ पद, थोर पद. ते पद असं काही बेरगाबाचं पद नाही आहे. निर्विकार, निर्दोष, अपरिग्रह रहित, परिग्रह रहित, आरंभाने रहित, पाप क्रियेपासून शून्य, अशा पद्धतीचं गुरुचं पद आहे. जटाधारी किंवा परिग्रहधारी, स्पष्ट जरा बोलायचं आणि मोबाईल असणारे, हे गुरुपद नाही आहे. तर भगवंतासारखं दिसणारं पिंचिकामनं पद त्यांच्याजवळ आहे. आणि भगवंतांनी सांगितली वाणी जी लिपिबद्ध केली ते शास्त्र, हे खरे गुरुशास्त्र आहे. त्यांच्याकडे जायचं असेल, आपल्याला बनायचं असेल, पवित्र व्हायचं आहे, तर काही गोष्टी आपण त्याग केल्या पाहिजेत, विकार वासना त्याग करायला पाहिजे. मग पुढे येतोय विषय आपणाला काल एक गोष्ट आपण चर्चा केली, धर्म आणि नीतीचं फळ दुःख. धर्म आणि नीती याचं फळ दुःख आणि विपत्ती. ऐका ना, लिहिताय का बघा, धर्म आणि नीती, धर्म आणि नीती याचे फळ दुःख आणि विपत्ती. धर्म आणि काय म्हटलं मी, अनीती. धर्म आणि अनीती याचे फळ दुःख आणि विपत्ती. तसेच अधर्म, अधर्म आणि धर्म आणि धर्म आणि अधर्म आणि अनीती. अधर्म आणि अनीती, अधर्म आणि अनीती याचे फळ जर सुख आणि संपत्ती असेल, असे होऊ शकत नाही. निसर्ग असा नाही. अधर्मानं आणि अनीतीनं कधीच सुख मिळणार नाही, संपत्ती घरात येणार नाही. वाईट वागून कधीच आपल्याला सुख लागणार नाही. आणि म्हणून वाईट गोष्टीचा त्याग करायला पाहिजे. आणि वाईट गोष्टीचा त्याग करणं यालाच आपण पाप म्हणतो. पाप करायचं नाही. पाप आणि पुण्या दोन शब्दावर विश्वास आहे. आज मला जे मिळाले
हे माझे पूर्वजन्मात केलेलं काहीतरी पाप पुण्य आहे. एखाद्या वेलीवर जे फूल येते बघा, ते फूल त्या वेलीच्या देठाला लागलेलं असतं, तिथे ते लटकत असते, परंतु त्या फुलामध्ये सुगंध, सौरभ आणि रंग भरणारे जे पदार्थ आहेत, जे केमिकल्स आहेत, मिनरल्स, ते खूप लांब आहेत. ते कुठे आहेत सांगा बरं? त्या फुलाला जो रस मिळाला, कस मिळाला, त्याचे सुगंध आला, ते कुठे आहे? त्याचे पार्टिकल्स त्या फुलात आले, कुठून आले ते? ती कामं करत होती मुळं, जमिनीत ती लढलेली होती आणि तिथून ती तिथपर्यंत पोहोचलेली आहे. असंच आहे. आपण गेल्या जन्मामध्ये किंवा त्याच्या काही पूर्वी काही ते बरं वाईट केलेलं आहे, चांगलं वाईट केलेलं आहे, त्याचं लाईफ आज आपल्याला हे गिफ्ट आहे. पूर्वजन्माचं देण आहे. पूर्वजन्मात आपण जे काही कमवले, शुभ अशुभ, त्याच्यावर आपलं जीवन मित्रांनो. मग जर पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप पुण्य आता आपल्यासोबत त्याचं फळ भोगायला लागत असेल, ही इतकं चांगलं असेल तर यातून एक आपल्याला बोध मिळू शकतोय. पुढचं चांगलं व्हायचं असेल तर आता आपण चांगलं करू शकतो. कधी पण चांगल्याच फळ चांगलंच असतं, वाईटच फळ वाईटच असतं. चांगलं भरपूर पीक घ्यायचं असेल तर शेतकरी शेतात काय करतो सांगा? मशागत करतो. मशागत भरपूर करतो, त्यात तण येऊ देत नाही. आणि तण जितकं बाजूला करू तेवढं पीक जोमानं वाढतं. आपल्या मनामध्ये सुद्धा तिरस्कार, कशा आहे किंवा वाईट विचार, त्याचं तण खूप जोमानं वाजतं. आणि तण कधी जोमानं वाजते? तण प्रत्येकाच्या शेतात येत आहे, तरी पण एका शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं निघत असतं आणि एकाचं कमी निघत असतं. जो शेतकरी तणाकडे दुर्लक्ष करतो त्याचं नुकसान होतं. तण प्रत्येकाच्या शेतात येत आहे, परंतु काही शेतकरी लगेचच त्याच्यावर उपाय करतात, भांगरतात वगैरे, विडीसाईड वापरतात. काही शेतकरी करत नाही. याचा अर्थ काय माहिती आहे? मनामध्ये आपल्याला वाईट विचार येणारच आहे, परंतु त्या येणाऱ्या विचारावर आपण जागृत राहून, अप्रमाद म्हणूया त्याला, तो शब्द थोडासा कठीण आहे. जागृत राहून, विवेक जेव्हा आपण जागृत करतो, हे माझं जे मन व्हायला लागले हे वाईट आहे, त्याला आपण ब्रेक करायला, त्याला संयम आणायला. माझ्या मनात जीव लागले ते वाईट आहे, हे चुकीचं आहे. धर्माला सोडून आहे, नीतीला सोडून आहे, अन्याय आहे. आपण जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघतो, चांगल्या बघतो, वाईट बघतो, तिकडे आपलं मन जातं. पण आपल्या मनात जे जे येतं त्याचा आपण जर पूर्तता त्या गोष्टीची केली तर चालेल का सांगा? मनामध्ये बरंचसं काहीतरी येतं, त्या गोष्टीची पूर्तता करता येणार नाही. ते अन्याय आहे, अधर्म आहे आणि त्याचं फळ आपल्याला दुःख भोगावं. आणि म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती आहे, शांतीची प्राप्ती आहे, समाधान प्राप्त आहे, संतोष पाहिजे. यासाठी आपल्याला हिंसा, चोरी, बोला, हिंसा, चोरी, असत्य, कुशील आणि परिग्रह, ही 5 पाप आहेत. त्याची चर्चा आपण उद्या करणार आहे. आणि प्रस्तावना लिहून घ्या. 5 पापे कोणती? पापे कोणती? हिंसा, चोरी, असत्य, कुशील. हिंसा, चोरी, असत्य, कुशील, शामृक्ष दुसरी विलांटी, कुशील आणि परिग्रह. आणि परिग्रह ही 5 पापे आहेत. आता हिंसा करणे म्हणजे एखाद्याचा जीव घेणं, हा विचार जरा बाजूला ठेवूया. तुम्ही कोण कोणाला मारत नाही, परंतु एखाद्याच्या बद्दल मनात वाईट विचार आणता ना, ते देखील हिंसाच आहे. एक लक्षात ठेवा, आपल्याला सुखी व्हायचं असेल तर पापापासून मुक्त व्हायला पाहिजे, पापापासून निर्लेप व्हायला पाहिजे. सुखाच्या दिशेने जायचं असेल, प्रकाशाच्या दिशेने जायचं असेल तर मनात चांगले विचार आणले पाहिजे. मनात चांगले विचार आणणं म्हणजेच पुण्य आणि मनात वाईट विचार आणणं म्हणजे पाप. आपलं मन बिघडणं म्हणजे पाप आणि मनाला पावित्र करणं म्हणजे पुण्य. मन शुभ करणं म्हणजे पुण्य, मन अशुभ करणं पाप. आणि पापामुळे दुःख आहे, है ना? पापामुळे दुःख आहे. दुःखाची संतती पापाच्या पोटी जन्माला येते. मग हिंसा करणे म्हणजे काय? इतराचा जीव घेणं ही व्याख्या झाली, परंतु त्याच्या मनाला दुःख पोचवणं
त्याचा अपमान करणं, त्याला जेव्हा लागेल असं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हणायचं? हिंसा. जेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा वाईट होतात, वाईट विचार येतात, तेव्हा सुद्धा आपण काय करत असतो? आपली स्वतःची हिंसा करत असतो. आपले जे निर्मल विचार आहेत त्या निर्मल विचारापासून सुद्धा आपण बाजूला जाणं, आपल्या मनाचं पावित्र्य घालून टाकणं, आपल्या मनाचं पावित्र्य देखील आपण नष्ट करणं, हा विचार सुद्धा हिंसेचा विचार आहे. आणि मग आपणच आपल्या शुभ विचाराचा, आपणच आपल्या पुण्याचा, आपणच आपल्या सुखाचा खून केल्याचा प्रकार, जे भविष्यात मला प्राप्त होणार आहे, ज्यामुळे माझं जीवन उज्ज्वल बनणार आहे, त्या उज्ज्वल जीवनाची दोरी मीच कापून टाकली. म्हणून मित्रांनो, सदैव मनामध्ये आपल्या पवित्र विचार असू द्या, चांगले विचार असू द्या, शुभ आचार असू दे, निर्मल विचार असू दे, निर्मल आचार असू दे, कारण निर्मल आचार विचारातूनच आपल्याला सुखाची जन्मी सुख प्राप्त होत आहे, ते जीवन त्यातच होत आहे. म्हणून या प्रकारचे पवित्र विचार आपल्याला प्राप्त व्हावेत. आणि पवित्र विचार ज्या ठिकाणी मिळतात, ज्याच्या संगतीत मिळतात, त्यांच्या संगतीत आपण सदैव राहायला पाहिजे. आणि त्यासाठी अमित गती आचार्य म्हणतात, शास्त्राभ्यासो जनपतीनुती संगती सदा आहे, सद्वृतानां गुणगण कथा दोष बाधेच म्हणून. हे भगवान, सतत मला सज्जनाची शक्ती प्राप्त होईल, सज्जनाच्या सहवासात मला दिवस जाऊ दे, मला चांगल्या चांगल्या स्वाध्यायाचा अभ्यास होऊ दे, स्वाध्याय होऊ दे, चांगल्या ग्रंथाचा स्वाध्याय होऊ दे. आणि जिथं जिथं वाईट पुरुष आहेत त्यांच्या संगतीपासून मला दूर राहू दे. आणि कोणाची निंदा नादस्ती करायची असेल तर त्यावेळी माझी जीभ होऊन असू दे. तर हे सगळं शुभ पुरुषार्थ आहे. या पद्धतीनं आपले विचार, आपले चर्या असू दे. माझे विचार तुम्ही शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल हा दुसरा दिवस. धन्यवाद. आपल्याला जय.